विमान दुर्घटनेमध्ये एअर इंडियाचा क्रू मेंबर दीपक पाठक याचा दुर्दैवी मृत्यू झाला। दीपक हा बदलापूरकर होता। दीपकच्या मृत्यूची बातमी कळाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांसह बदलापूरकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला। दीपक अहमदाबादहून लंडनला जात होता, मात्र विमान टेक ऑफ करण्यापूर्वी काही मिनिटांपूर्वीच त्यानं आपलं फेसबुक स्टेटस अपडेट केलं होतं। मात्र अवघ्या काही मिनिटातच विमानाची दुर्घटना होऊन त्याचा दुर्दैवी अंत झाला। सकाळी आईला आपण लंडनला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्यासाठी त्याने फोन देखील केला होता, मात्र त्याचा तो कॉल शेवटचा ठरला। सध्या दीपकचा मृतदेह आणण्यासाठी त्याच्या 2 बहिणी, जावई आणि काही नातेवाईक एअर इंडियाच्या विशेष विमानानं गुजरातला पोहोचलेत। दरम्यान दीपकच्या मृतदेहाची ओळख पटवली जाईल, शिवाय DNA सॅम्पल घेऊन तब्बल 72 तासानंतर त्याचा अहवाल येईल आणि त्यानंतर दीपकचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल। त्यानंतर दीपकचे अंत्यसंस्कार हे बदलापूर शहरात करायचे, त्याच्या मूळ गावी करायचे की त्याच ठिकाणी करायचे याबाबत त्याचे कुटुंबीय निर्णय घेईल। ही फॅमिली काल 1 वाजता इकडनं निघून 5च्या फ्लाईटसाठी गुजरातच्या फ्लाईटसाठी गेलेली आहे। त्यांच्या 2 बहिणी, त्यानंतर त्यांचे जावई हे तिथे पोहोचले आहेत। एअर इंडियातर्फे त्यांची सगळी व्यवस्था तिथे चालू आहे आणि त्यांच्याशी सुद्धा आम्ही कनेक्टेड आहोत की कोणत्याही प्रकारची मदत असेल तर तिथे आम्ही त्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर ते DNA सॅम्पलसाठी तिथे गेलेले आहेत आणि त्यांनाही आतापर्यंत कोणती कन्फर्मेशन एअर इंडियातर्फे देण्यात आलेली नाहीये। तर ती त्यांच्या म्हणण्यानुसार एक 72 तास लागतील, तेव्हाच त्यांना ती कन्फर्मेशन मिळेल। आणि मात्र आपल्या घरातील एकुलता एक मुलगा असा विमान दुर्घटनेत गमावल्यानंतर त्याच्या वृद्ध आईवडिलांना दुःख अनावर झालंय। दीपकची विमानाचा क्रू मेंबर नंतर विमानाचा पायलट होण्याची इच्छा होती, त्यासाठी तो मेहनतही घेत होता। मात्र एका विमान दुर्घटनेनं त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं। पब्लिक मीडिया, बदलापूर।